डॉक्टर्स डे डॉक्टर्स Good morning and welcome you all to Rachna's Life Enjoy World. Me, Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home. आणि आलो 24 hours ड्युटी करून परत जायचं क्लिनिकला. पण बाहेर एवढा पाऊस आहे, सगळीकडे पाणी जमा झालं आहे. सो प्लीज आपली काळजी घ्या अँड बी सेफ. अरे बाबांना गिफ्ट आहे, पकड. चलो. Good morning. पाणी बॉटल आहे, छान आहे रे. छान आहे, छोटी पण मस्त. दोन कोणासाठी आहे? एक माझ्यासाठी, एक बाबांसाठी. तुझ्यासाठी मी असंच बोलली. एक तुला, एक बाबांना. छान आहे. कोणाला? बाबांना. बाबांना पण गिफ्ट. थँक्यू. चलो माझ्यासाठी. गुड मॉर्निंग नायसा. आज नायसाला सुट्टी आहे. बाबा मस्त तन्वीशने तुला गिफ्ट दिलंय. क्लोज युअर आईज. ओपन युअर आईज. से थँक्यू. थँक्यू. सो तन्वीश म्हणजेच जीवन आणि प्रतिमा यांचा सुपुत्र. यस, गिफ्ट दिलं आहे जीवनच्या मुलानेच, म्हणजेच तन्वीशने. जीवन हा सगळ्यांना माहिती आहे, हा फेमस, वेल नोन आणि सुप्रसिद्ध यूट्यूब स्टार आहे. आणि येस, थँक्यू सो मच वन्स अगेन. आणि लवकरच आम्ही भेटणार आहोत. येस, त्या दिवशी तन्वीश आलेला क्लिनिकमध्ये वॅक्सिनसाठी. सो विचारत होता नायसा कुठे आहे. सो नायसा, त्याला सांगितलं नायसा घरी आहे. सो त्याने स्वीटली चॉकलेट्स दिले आहेत ॲज अ गिफ्ट. सो थँक्यू सो मच तन्वीश. सो लंचसाठी आज काही स्पेशल? चिकन मॅरिनेट करून ठेवले. फटाफट. त्या दिवशी तुमचं तर गोरं गोरं काय दिसत होतं तुम्हाला. आज काय वेगवेगळं काम आहे, मला टेस्ट नाही लागत आहे म्हणून मला दिलं लागतं. कुठे 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 चालली? हा, घाई बघा तिची. बाबा निघून जातील म्हणून. हळूहळू. मी भरते. थांब. मोठे बाबा थांबतील तुझ्यासाठी. हा, बघू किती मस्ती नाही करत तू. थांब, कपडे घे. एक्साइटेड झाली. कुठे गेली माझी बाई? किती नमस्कार. एवढं फोटो पाठवून मस्ती नाही करायचा नायसा. त्रास नको देऊ. मोठे बाबा मोठे आईला आणि दीदीला पण. तिला असं झालंय काय घेऊ ना काय नाही. थोडं क्लायमेटमुळे. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. आणि नायसा गेली आहे अन्वेषाकडे, अन्वेषा दीदीकडे. आई बाहेर आहे, आईचं काही काम आहे. सो आम्ही दोघंच आहोत आता घरी. घर एकदम खाली झालंय. गेली तेव्हा आईच बोलले होती शांत तुझी तिचे नुसते चालूच असते. भूक लागली.
पाऊस एवढा जोरात पडतोय म्हणजे लिटरली ती नदी भरली पण सकाळी एका पावसाने एवढा. अख्खी रात्र हो. आता तिथे हॉस्पिटलमध्ये असं नाही समजलं. आतमध्ये मी फक्त अर्धा तास बाहेर होतो आणि त्याच्यात एवढा नॉनस्टॉप पाऊस. आता तरी थांबलाय. आता शांत झालंय. मस्त थंडगार वातावरण आहे बाहेर. सगळे मस्त एन्जॉय करत असतील संडे. पण आता भाकरी चेंज करणार आहे. मी पण थोडंफार डाएट मॉडिफिकेशन करत आहे अर्चनासोबत थोडं इन्स्पायर होऊन. सो फुल कंट्रोल केलं मी. राईट फ्रॉम स्नॅक्स पण मी जे माझं फेवरेट आहे वडापाव मिसळ सगळं स्किप केलं आहे आज संडे असून. प्लस चहा पण आता कमी स्वीट आणि एक टाईमचा चहा मी स्किपच करतो इव्हनिंगचा. आणि त्या टाईमला फ्रूट्स खाणार आहे. मनावर घेतलं तर सगळं काही होतं. कारण सनी कधीपासून बोलतोय. आता बघू सनी किती दिवस फॉलो करते त्याच्यानंतर समजेल. चाललो क्लिनिकला. रचना पण चालली आहे. सीमा इकडे. आम्ही दोघं असं एका फ्रेममध्ये दिसतो. मोस्ट ऑफ द टाइम मी शूट करत असतो किंवा तीच असते. सनीला आवडतं शूट करायला आणि असेल तर जास्त आवडतं त्याला. जसं मला खूप बोलायला आवडतं तसं त्याला शूट करायला आवडतं. सो आई जसं ते चालले पंढरपूरला. उद्या पंढरपूरच्या वाडीमध्ये ती चालणार आहे म्हणून मग मी आईला थोडंसं भेटून येतो. एवढे पावसात कशाला आले? पाऊस कुठे आणि ती कुठे? ती गेली वहिनींकडे. वहिनींकडे वहिनींकडे ती खरंच नाही आली. नाही अगं आणायची ना रे. फटाफट ना. झाली का तयारी त्याची? आणायची ना तिला. आता ती तिकडे बिझी. झाली चाललंय बघ. काढलंय सगळं. कशाला आली? असं तर उद्या जाणार आहे म्हणून आली मी. बरं वाटते आहे तरी. औषधी घेतली का नाही? मी तिच्याबद्दल विचारायला आले ती माझ्याबद्दल विचार. कशाला पावसामध्ये? अगं मला काही गाडीतच यायचं होतं. आज झाली तयारी? किती वाजता निघायचंय? 5:30ला. एवढं 5:30ला बोलवेल तुझी गाडी. कुठे येऊ का घ्यायला तुला? त्याला गाडी काढली का मला फोन कर. पण उरणा करणं वगैरे त्याबरोबर जाईन आणि किती किलोमीटर चालणार आहे? काय नाही आज कमी 8च आहे. बॅक टू होम. इट्स डिनर टाइम. लवकर जेवून परत जायचंय. अभिचा बर्थडे मिडनाईट बर्थडे. सो मिडनाईट बर्थडे सेलिब्रेशन आहे. म्हणजे आम्हीच जाणार आहोत सरप्राईज द्यायला. आमचा सरप्राईज नको व्हायला. आम्ही ते आम्ही जाणार अभिनसर असं नको व्हायला. कारण त्याचे खूप फ्रेंड्स पण आहेत आणि उद्या सनी नाहीये परत उद्या 24 hours ड्युटी. मग ते जाऊ. आता त्याच्या बर्थडेला कुठे ना कुठे गेलोच असतो पण यावेळी गडबड झाली. असं मला 1 month प्रायर. सो मला युजली 1 month प्रायर पुढच्या मंथचं जे आहे सेलिब्रेशन किंवा काय ते अकॉर्डिंगली 1 month प्रायर मला टाइम टेबल सेट करायला लागतो आणि मगच सगळं काय ते पॉसिबल होतं. सो यावेळी आमच्या दोघांच्या म्हणजे आम्ही कसं विसरलो काय माहित की त्याचा बर्थडे आहे आणि अचानक त्या दिवशी मला तर म्हटलं 13 जुलैला बर्थडे येतो बोल. मग मी दरवेळेस त्याचा बर्थडे विसरतो. सॉरी अभि. एनिवेज सो सेलिब्रेशन तो बनता है. सो मिडनाईट सेलिब्रेशन. जसं की खूप लोक जे लोक आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती असेल गेल्या वर्षी सुद्धा दोघी आई गेलेल्या पंढरपूरच्या वाडीमध्ये त्या चाललेल्या. सो ह्यावेळेस सुद्धा चालल्या आहेत. आई पण चालल्या आहेत आणि आई सुद्धा चालली आहे आणि त्यांचा पूर्ण ग्रुप. सो काही क्लिप्स मी त्यांना सांगितलेत की तुम्ही नक्की शूट करा जेणेकरून आपले म्हणजे दर्शन होईल. आपलं सुद्धा दर्शन होईल आणि वेगळंच ते तिकडचं एकदम वेगळं म्हणजे. आणि दोघी दरवर्षी दोघीच नाही पण त्यांचा पूर्ण जो ग्रुप आहे एन्थुझियास्टिकली सगळे जातात आणि
छान वाटतं. आता वाजले आहेत रात्रीचे 11:30. आम्ही रेडी झालोय आणि आता चाललोय अबुनी यांच्याकडे. आमच्यापेक्षा जास्त एक्सायटेड नाहीच आहे. मला नवीन नवीन कपडे घाल. अभिचं बर्थडे रात्रीला असं वाटतं की आम्ही पार्टीलाच चाललो, मोठ्या पार्टीला. असं पाठीवर पाठवायचं. आम्ही अजून आवरलो नाही. कुठे नाही आहे. आला का? जोरात तयारी. किती वर्षाचं होणार आहे? किती वर्षाचं होणार आहे? तू तुझ्या एवढ्या वर्षाची. सो फाल्गुनी मस्त तयारी केली आहे सगळी. नाईस सरप्राईज. छोटंसं खूप लास्ट मोमेंटला डिसाईड झालं की असं काय करायचं, बिकॉज त्याच्या लास्ट मोमेंटला मला कळलं की त्याचं फ्रेंड्स बरोबरचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे. Okay. त्यानंतर केलेलं. मस्त आहे पण छान. फोटोज व्हिडिओज एकदम सुंदर आलेत. थँक्यू. छान आहे. रील पाहिली मगाशीच येता येता. सुंदर आलं. ज्ञाना तर एवढी क्यूट दिसते. एकदमच. सपोर्ट पण चांगला केला. चांगली छान झालं फोटोज. आत गोंधळ चालू यांचा. कोण आलं कोण आलं कोण आलं. कशी आहे? खूप दिवसानंतर महिन्यानंतर मोती बाबा पण आले. आले मोती बाबा पण पेशंट झाले. ते पण मोती बाबा. एक दिवशी काय पकडलेली. कुठे? 10 मिनिटच येतो बोलला ना. बघ किती 10 टाइम. मिनिटं कधी संपतील? आला बर्थडे बॉय बाबा. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे यांचे राहिले दोघी. आपण बर्थडे टू यू हॅपी बर्थडे. अजून आज कोणाचा बर्थडे? बाबांचा बर्थडे. नाहीसा सुपर एक्साइटेड. नको बाबू ती परत रडू. त्याच्यात बसले की ती परत रडू. कैसे है ये सावन. तिला मी जोपर्यंत आता बघा तिच्याकडे एक्सपेरिमेंट दिला की माझ्याकडे कोण सावी? ये म्हणणार आहे कोणती चाचू. चाची अजिबात तुमच्या दोघांसारखी. तुला काय वाटते कोणावर की दिसते? गोड स्माइल आहे तिची. तुला कळलं मी काय बोलते? आणि आम्हाला स्ट्रेस आलाय. नाही झोप आली. नाही झोपच आली. डोळ्यांवर झोप. एसी लावली पण ते बलून तिथे लावले. ए नको. चाचू कुठे गेला? चाचू कुठे गेला? दीदी ते जवळ जवळ नको. त्याच्यावर बघ खेळव तिला. तिला पण तेवढा एक मिनिट. सरप्राईजच्या आधी झालं. पप्पा नाही का? बरं आहे का? आम्ही मदत करतो. बरी हे आमचा किती मोठा. आले बापले आले बापले. लगेच रडायला. ही रडायला लागली. ती बिचारी चेतना मॅच झाली. बारीक झाली. टायमिंग माझी कशी बघते. दीदीला घेते मग दीदीला घेते. शाहू 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 ये शाहू. कोणाला घेतली? 4 3 2 1. बोल अभिला बोल. हॅपी बर्थडे. Happy birthday to you. बोल लवकर. Happy birthday to you. Happy birthday dear Abhi. Happy birthday to you. थँक्यू.
हॅपी बर्थडे नायसा. नायसा हॅपी बोल. हा धन्यवाद धन्यवाद. अरे तर सनीच्या बर्थडेला किती लांबून येतं तुम्ही माहिती. आईने असं संध्याकाळी असतं. जाऊ दे रे बदला मी पण घेईन. जाऊ दे रे. कम्प्लीट 12 वाजता मेसेज. सगळ्यांच्या बर्थडेला असतो. तू बसणार कुठे भविष्यावर. तुम्हाला विचार. बायकोने विश नाही केला अजून. पातीला दे. अभि पर्स मॅच झाली आता घेतली साडी. असू दे जा. सिक्रेट ऍडमायरर. मागच्या वर्षी पण केक हे तो पण घे. तो पण घे. मोठी माणसं घे बाबा. सिक्रेट ऍडमायरर्स आहेत तुझे ना. है ना बाबू. रात्री आलेला बर्थडे बिड्डे झाला. चलो अजून एक असेल हे उन्नतीने पाठवलं असेल. नाही उन्नती येते. लावू का नको लावू. लाव ना. काय असते किती माहित नसते कोण आहे. त्याला पण गोल्डन नायसा. नाहीसा घेतलं नाही का. हे दोघी रिचार्ज झाल्या थोडं थोडं याच्यात. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. Yay! Happy birthday today. ए तिला नको बाबू आपल्याला दे. असं असं करून इकडे हॅपी 33rd बर्थडे. तुला सांगते आपण किती म्हातारे होत चाललो. नो थँक्यू. पूर्ण खा पूर्ण खा. तिला किती मजा. हा पुढच्या वेळेला दोघी धरतील. खात नाही बोलत. उचल ना. आपण देऊ का जिजू. हा दे. काही तुला मला नको. कोणता मला तसंही टेस्ट नाही लागत. आई तुम्हाला घ्या. ताप लाईट ब्राऊन कलरचा आवडतो. परत निघाले तुम्ही. तोच सांगितलं. हा मग तेच सांगितलं. हॅलो. वॉलनट दिला. हो झालं झालं. त्यात पण वॉलनट असतो ना. थांबले असते बरं वाटलं असतं. हा हा बटरस्कॉच वाले ते हे. काय करते. एवढं स्ट्रेस आलाय तुला. हे फोटो काढा बी एक इकडे. न्यू जनरेशन इकडे कळेल मोठे झाल्यापासून काय ते वेगळं येईल तेव्हा वेगळं सिरीज झोपवते. नाही आम्ही आधीच कोरियन आहेत त्यामुळे सिरीजचा विषय नाही. ती वेगळ्या सिरीज मध्ये येणार आहे. चला. हॅपी बर्थडे वन्स अगेन. मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. वन्स आणि अगेन. अशी छान प्रगती आणि तरक्की करत जा आयुष्यात. छान छान प्रगती आणि भूर. चल. रचनेच्या हेव कसं लागणार किती छान. इकडे घेऊनच का. चलो बाय बाय.
उद्या मस्त एन्जॉय करा बर्थडे. तुकडे विचार करते. ये नानू, नानू ये ये कोण आली असं ये नाना चल. ए डिंकी चिका डिंकी चिका डिंकी चिका ये नानू ये चल. विचार करते ते. ये नाना ये. चला 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 चाची चला चला कोण येतो चला चला. फायनली बॅक टू होम पोचलो आता आम्ही. वाजलेत 1:45 आणि आम्ही टार्गेटच ठेवलेलं की यायचंय ऑन टाइम, कारण उद्या परत सकाळी लवकर उठायचंय. उद्या थोडंसं अजून लवकर उठायचंय, कारण जसं मगाशी सांगितलं की दोघी आई निघतायत पंढरपूरसाठी. आणि छान वाटलं परत एकदा दोघी फॅमिलीला भेटून. येस, काकांना मिस केलं, बट नक्कीच त्यांना पण भेटू. आणि वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अभि असाच खुश राहा, असाच पुढे जात राहा आणि आम्ही तर सगळेच नेहमी तुझ्याबरोबर असणार आहोत. आय होप तुम्हाला सुद्धा आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.